काँग्रेसच्या घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघातील सदस्य शुभांगी महेश कुंभार यांच्या तळसंदेतील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदस्यांनी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं। प्रचंड ताकद या जिल्हा परिषद पंचायत समिती या विषयामध्ये आपली जबाबदारी। आता सदस्य आपण निवडून आलेलो आहोत, पंचायत समितीचे सदस्य निवडून आलेलो आहोत। आता ज्या ज्या योजना असतील त्या लोकांच्या पर्यंत कशा पोहोचतील, गोरगरिबाला कशा पद्धतीने त्याचा न्याय मिळेल या पद्धतीचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे। 100-200 योजना आहेत ज्या लोकांच्या पर्यंत आपण या महेश या कार्यालयाच्या माध्यमातून पोहोचवू शकतो। आज हे कार्यालय म्हणजे एक विकासाचं मंदिर आहे अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला करता आलं पाहिजे। या मंदिरामध्ये आलो तर माझा अडचण सुटणार आहे, माझा प्रश्न सुटणार आहे, हा विश्वास आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करावा लागेल। त्यामुळे सकाळ असू दे, दुपार असू दे, संध्याकाळ असू दे, रात्र असू दे, आलेल्या माणसाचं काम कसं करता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे। मी आता एकच जिल्ह्यात आमदार आहे काँग्रेसचा, जयंत आसगावकर आणि आम्ही आमदार आहोत। मी आता अजिंक्यतारा ऑफिसमध्ये गेलो तर किमान 50 अर्ज असतात, तिथं फोटो लावलेला असते, त्या आमदाराची सही लागते। अनेकांना वेगवेगळ्या गोष्टी जे जिल्ह्यात काँग्रेसला मानणारे आहेत, महाविकास आघाडीला मानणारे आहेत, ते सगळे अर्ज देतात। मी रात्री 12ला आलो तरी ते अर्ज घेतो, सह्या मारतो आणि मग घरला जातो, कारण की दुसऱ्या दिवशी त्या माणसाला तो अर्ज मिळाला पाहिजे। ही भूमिका आपली त्या ठिकाणी असली। शेतकरी नेते वैभव कांबळे यांनी आमदार सतेज पाटील यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देत त्याला ताकद दिल्यानं या निवडणुकीत घुणकी मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाल्याचं सांगितलं। यावेळी भादोले मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्या सोनाली सावंत, राहुल सावंत, पंचायत समिती सदस्य भारत पाटील, कपिल पाटील, राजवर्धन पाटील, प्रभाकर साळुंखे, माजी उपसरपंच महेश कुंभार, अरविंद पाटील, धैर्यशील शिंदे, दौलत मोहिते, किरण मोहिते, बाबासो पाटील, अमोल मोहिते, अमित मोहिते, अण्णा मगदूम, प्रणव पाटील, वैभव चव्हाण आदी उपस्थित होते।